जपावी सज्जनी वारंवार शेकी विश्वंभर
करत असताना हात वर करून जय करावं. नमः पार्वती पते हर हर अभंगाचा भावार्थ सांगितला, संपलं कीर्तन. प्रभू कृपेनं भगवान श्री शंकर असं ऐकले आम्ही. थोडा बहुत काही श्री क्षेत्र काशीच्या ठिकाणी वास करण्याचा योग आला. महात्म्यांनी वर्णन केले, नर्मदा ही तपोभूमी आहे, अयोध्या ही वैराग्य भूमी आहे, वृंदावन ही प्रेमभूमी आहे आणि काशी ही ज्ञानभूमी आहे. भगवान श्री भोलेनाथ काशीला दुसरे एक नाव आहे आनंदवन, तिसरे एक नाव आहे महाश्मशान. भगवान श्री भोलेनाथाच्या कृपेनं हे काही प्रसाद मिळाला तो वाटण्याचा प्रयत्न आहे. सूत्र लक्षात घ्या, योग्य ऐकणारा मिळाला तर सांगावं. शेवटचं सूत्र आहे, योग्य ऐकणारा मिळाला तर सांगावं आणि योग्य सांगणारा मिळाला तर ऐकावं. आणि सांगणाराही मिळेना, ऐकणाराही मिळेना, मग काय करावं? एकटंच बसून फक्त प्रभूचं नामचिंतन करावं. नका ऐकूही नका आणि सांगूही नका. कारण गीतेचा शेवट या सूत्रावर झालाय, ऐकायचंही नाही, सांगायचंही नाही. ओवी सांगतो, अर्जुनाला विचारलं प्रभूंनी, मी जे तुला ज्ञान सांगितलं हे कसं वाटते तुला? मोह गेला का? तर अर्जुनानं आत्मा अनुभवातून गर्जना केली, महाराज मोह गेला का? त्याच्या ओवी ऐका. तव अर्जुन म्हणे देवो, पुषतशे आवडी मोहो, तव तो सकुटुंब जी गेला पाहो, गेला ठाव घेऊनी, गुंतलो होतो अर्जुन गुणे, गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे, आता पुषणे सांगणे दोन्ही नाही. इथं शेवट आहे गीतेचा. नका कोणाला सांगू, नका कोणाचं ऐकू. मग नामा म्हणे शिव अक्षरे ही दोन्ही, जपावी सज्जनी वारंवार, शिव 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 म्हणा. शिव या शब्दाचा अर्थ आहे शब्दकोशामध्ये पवित्र. शिव म्हणजे पवित्र आणि सदा शिव म्हणजे सर्वत्र पवित्र. देश काल वस्तू परिच्छेद ज्याच्या ठिकाणी नाही असा भगवान भोलेनाथ. ते पिंड आहे, पिंड. त्या पिंडीचं वर्णन करताना स्वर्ग जयाची साळुंका, समुद्र पाळी पिंड देखा, शेषासारखी बैसता, जो आधार तेही लोका, लिंग देखिले देखिले. भगवान शंकराची मूर्ती रूपामध्ये पूजा कमी आहे आणि लिंग रूपामध्ये पूजा सर्वत्र आहे. तर आपलं तेज प्रभूनं त्या लिंगामध्ये प्रगट केलंय. एक प्रसंग आठवला, संपलं कीर्तन. महाभारत युद्धामध्ये अश्वत्थामा आणि अर्जुन या दोघांनाही द्रोणाचार्यांनी ब्रह्मास्त्र दिले. अश्वत्थामा पुत्र आहे आणि अर्जुन पात्र आहे. अर्जुन पुत्र नाही, पात्र आहे. अश्वत्थामा पात्र नाही, पुत्र आहे. झालं कीर्तन. आणि पात्र नसलेल्याला पुत्र मोहानं ब्रह्मास्त्र दिलं द्रोणाचार्यांनी. वाट लागली. परवा एका गावी गेलो आम्ही, तिथं सांगितलं त्यांनी, महाराज आमच्या गावातले सगळे तरुण मंडळी आता कार्यक्रमामध्ये सप्ताहामध्ये आहेत. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे, पण आता पण काय?
पण त्यांना मी सांगितलं, योग्य सुसंस्कारित तरुण मंडळी जर सप्ताहामध्ये आली तर त्या सप्ताहाचा उत्कर्ष होतो, आणि कुठल्याच प्रकारचे संस्कार नसलेले जर तरुण सप्ताहामध्ये आले तर सप्ताहाची वाट लागू शकते. हे टाळ्या वाजवायचं नव्हतं. ज्याला कुठलेच संस्कार नाहीत, त्याला काहीच माहिती नाही, त्यांनी जर पुढारी पण घेतलं तर त्याची वाट लागू शकते. म्हणून सर्वांना आव्हान आहे, योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर सुसंस्कारित असणाऱ्या तरुणांनी याच्यामध्ये येण्याची गरज आहे. पात्र आहे अर्जुन आणि पुत्र आहे अश्वत्थामा. दोघांनाही ब्रह्मास्त्र दिलं. मग अश्वत्थामाची हार का झाली आणि अर्जुनाची विजय का झाली? तर एका महात्म्याच्या मुखानं ऐकलं मी की अश्वत्थाम्यानं युद्धाला जाताना भगवान शंकराची मूर्ती रूपात पूजा केली होती आणि अर्जुनानं लिंग रूपात पूजा केली होती. ऐकत जा. आणि म्हणून लिंग देखिले देखिले त्रिभुवनी विस्तारले. हे बाबा या ठिकाणी विराजमान आहेत. निश्चित काल जवळ आलेला आहे. आता आपण सर्व दर्शनाचे पात्र व्हावं. आपल्याला दर्शन व्हावं असा शब्द नाही वापरला मी. आपण दर्शनाला, त्याच्या दर्शनाला पात्र व्हावं. कृपेचा वर्षाव आहे, वर्षाव आहे, कृपेचा वर्षाव आहे. पण जे पात्र आहेत त्यांना कृपेचा वर्षावाचा अनुभव आहे. जे अपात्र आहेत त्यांना वर्षाव असून सुद्धा अनुभव नाही. महत्वाची गोष्ट आहे आणि हे सांगण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा सर्व भजनी मंडळी, गायक, वादक, माता भगिनी, पुरुष वर्ग, बाहेरगावची बरीचशी मंडळी आहेत, सर्वांचं